आनंदाच्या सोहळ्यात ज्यांना वाटतो हा आनंदमय सोहळा आहे, आपण पट्टी दिली, आपण व्यवस्थित टाळ्या वाजवायच्या असं ज्यांना वाटत असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या बिघडून जीवावर वाजवायला तसं करू नका. कार्यक्रम आवडत असेल तर सांगा, बंद करायचा का? मग एकदा हात वरती झालेच पाहिजे, सगळ्यांच्या हात वरती, दोन्ही हात वरती, आणि टाळ्या वाजल्या पाहिजे सगळ्यांच्या आनंदाचा. तुमच्या आधी साऊंड बोलायला बघा. मी म्हणेल भीमबुद्धाच्या परीस, तुम्ही म्हणायचं आहे का जयंती बोल. ओके ओके, गाण्यावर सगळेजण म्हणणार म्हणणार की नाही? तुम्ही म्हणणार ना? तुम्ही इकडून इकडून आवाज येणारच आहे मला माहिती. पुरुष मंडळीकडून आवाज, मी जिथं जिथं कार्यक्रमाला जाते तिथं फक्त काही ठिकाणी, काही नाही, प्रत्येक ठिकाणी महिलांचा जास्त आवाज आणि पुरुषांचा येत नाही. इकडं उलट दिसतंय, पुरुषांचा आवाज जास्त येतो, महिलांचा आवाज दबलाय. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे? असा आवाज आला पाहिजे जसा घरात निघतो. घरात एकदा आठवायचं आपण कसं बोलतो, तसाच आवाज आला पाहिजे. चला, आनंदाच्या सोहळ्यात जन्मभरी नटली. ज्यांना त्यांना आपल्या आपल्या अहोंची शपथ आहे, हात वरती झाले पाहिजे. बघूया बाई आता तुम्ही. आणि अहोंना विनंती आहे तुम्हाला, सोनीच्या मनीची शपथ आहे म्हणून हात वरती झाला पाहिजे. आणि तुम्ही का हात वरती करायचं? तुमचं काय? इकडून हात वरी, ते लेकर घेऊन हात वरी करायला. कुणाला भिना हे मला माहित आहे, तरी सुद्धा हात वरी होता. पोरीनं तुम्ही दाखवायचं आनंदाच्या सोहळ्यात. इकडून आला किंवा किती त्यांना काळजी आहे बघा तुमची, किती पुरुष मंडळींना काळजी. इकडून आवाज आला पाहिजे. भीमबुद्धाच्या परीस, भीमबुद्धाच्या परीस, भीमबुद्धाच्या परीस. एकदा सगळ्यांनी हात वरी करून माझ्यासोबत नारे लावायचे, असा आवाजच येणार नाही. जय भीम. इकडून आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याला म्हणतात बाबासाहेबांची लेकरं, याला म्हणतात बाबासाहेबांची वाघ.